नमस्कार बालमित्रांनो. मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे. बोधकथेचे नाव आहे जंगलातील बेबंद शाही. तुम्हाला जर गोष्ट माझी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया गोष्ट. एके दिवशी वनराज सिंह शिकारीसाठी बाहेर पडले. एक बोकड त्यांना दिसले. वनराजाने जोरात उडी मारून बोकडाला पकडले. या झटापटीत बोकडाचे शिंग सिंहाच्या डोळ्याला लागले. रक्त येऊ लागले. तो अतिशय संतापला. तेवढ्यात वनराजाचा सेवक कोल्हा त्यांना भेटायला आला व म्हणाला, प्रणाम महाराज. आपल्या डोळ्याला जखम झालेली दिसते. हे ऐकताच वनराज म्हणाला, बोकड्याचे शिंग लागल्यामुळे मला त्रास झाला. यावर कोल्हा म्हणाला, महाराज, आपल्या राज्यातील शिंगे असणारे प्राणी फारच माजलेत. त्यांचा सर्वांना त्रास होतो. सिंह म्हणाला, बरोबर आहे. आता दौंडी द्या व शिंगे असणाऱ्या सर्व प्राण्यांना राज्याच्या बाहेर हकलून द्या. दौंडी ऐकताच शिंगे असणारे प्राणी घाबरले. आपल्यावर मोठे संकट आले आहे याची जाणीव त्यांना झाली व त्यांची धावपळ सुरू झाली. बोकड, रेडका, काळवीट, बैल हे धावत दुसऱ्या जंगलाकडे निघाले. एका सश्याने ही दौंडी ऐकली व तोही या सर्वांबरोबर पळू लागला. थोड्या अंतरावर सश्याला त्याची मैत्रीण चिमणी दिसली. ससा म्हणाला, चिमणी, आता आमचा इथला निवास संपला. आम्ही निघालो. चिमणी म्हणाली, मित्रा, अरे, शिंगे असणाऱ्या प्राण्यांनी जावे असा महाराजांचा आदेश आहे. तू कशासाठी घाबरतोयस? ससा म्हणाला, चिमणी ताई, माझे कान शिंगासारखे दिसतात आणि त्यात महाराजांचा सल्लागार कोल्हा आहे. काय सांगावं? उद्या कोल्हा महाराजांना म्हणाला, सशालाही शिंगे आहेत, तर विनाकारण मला फाटावर जावे लागेल. त्यापेक्षा जंगल सोडलेले बरे. एवढे बोलून ससा धावत जंगलाबाहेर निघाला. तात्पर्य, बेबंदशाही सुरू झाली की सज्जनांना सुद्धा जपून राहावं लागतं. धन्यवाद.